नमस्कार मित्रांनो आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जुलै महिन्यातच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे 12 ते 15 जुलै दरम्यान हा हप्ता जमा होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही शक्यता उपलब्ध माहितीवर आधारित आहे. शासनाकडून अधिकृत जाहीर झाल्यानंतरच ही अंतिम मानावी. आता प्रश्न असा आहे की हा हप्ता नेमका कोणाला मिळणार, कोणाच्या खात्यात पैसे आधी येऊ शकतात आणि जर पैसे आले नाही तर काय करायचे? चला सविस्तर जाणून घेऊया. सध्या राज्यातील लाखो महिला जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, 1500 रुपये नेमके कधी येणार? उपलब्ध माहितीनुसार सरकारकडून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामध्ये 12 ते 15 जुलै हा कालावधी महत्वाचा ठरू शकतो. कोणाला हप्ता मिळण्याची शक्यता आहे? ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे, ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, ज्यांच्या खात्यावर डीबीटी सेवा सुरू आहे आणि ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे, अशा पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. पैसे का अडकू शकतात? काही महिलांच्या खात्यात पैसे उशिरा येण्यामागे पुढील कारणे असू शकतात. आधार आणि बँक खाते लिंक नसणे, डीबीटी बंद असणे, बँक खाते निष्क्रिय असणे, अर्जातील माहिती चुकीची असणे, पडताळणी अपूर्ण असणे. जर यांपैकी कोणतीही अडचण असेल तर संबंधित बँक किंवा अधिकृत कार्यालयाशी संपर्क करून ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. पैसे आले की नाही कसे तपासायचे? तुमच्या मोबाईलवर आलेला बँकेचा SMS तपासा. पासबुक अपडेट करून घ्या. ATM किंवा मोबाईल बँकिंग मधून बॅलन्स तपासा. पैसे जमा झाल्यानंतर बहुतांश बँका SMS पाठवतात. महत्वाची सूचना, सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या तारखा आणि संदेश व्हायरल होत आहे. त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित मानावी. शेवटची विनंती, तुमच्या खात्यात जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला तर कमेंटमध्ये आले असे नक्की लिहा आणि अजून जमा झाला नसेल तर वाट पाहत आहे असे लिहा. त्यामुळे इतर महिलांनाही सध्याची परिस्थिती समजेल. अशीच महाराष्ट्र शासनाच्या योजना, शेतकरी योजना, सरकारी भरती आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी फार्मर्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा.